या ठिकाणी रेडीमेड रांगोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य, सर्वात प्रथम OHP शीट। जे आपल्याला रांगोळी बनवायची आहे त्याची प्रिंट मी ते सनफ्लॉवरचे करून घेत आहे, तर त्यासाठी लागणारी ही प्रिंट मी घेते काढून घेतलेली आहे। त्यानंतर फॅब्रिक ग्लू, पाणी, मिक्स करण्यासाठी भांडे, एखादं कापड किंवा नॅपकिन तुम्ही घेऊ शकता, ब्रश, डेकोरेटसाठी तुम्ही कलरही यूज करू शकता किंवा ग्लिटर जे आहे 3D आउटलाइनर वाला ते यूज करू शकता, जे तुम्हाला हवं असेल ते। आता ते कसं यूज करायचं हे आपण व्हिडिओ मध्ये तर पाहणारच आहोत। सेलो टेप, रांगोळी कलर। चला तर रांगोळी कशी बनवायची हे आपण बघूया। त्यासाठी हे OHP शीट घेऊन त्यावर आपल्याला हा जो पेपर आहे तो असा सेलो टेपने चिटकून घ्यायचा आहे। मी इथे हे बनवून घेते, जेणेकरून कलरिंग करताना पेपर हलला गेला नाही पाहिजे। असंच मी बाकीचे सुद्धा स्टिक करून घेते। आता ग्लूचे जे आपण मिक्सचर बनवणार आहोत, तर या ठिकाणी त्याचा रेशो आहे 50% ग्लू आणि 50% पाणी। म्हणजे जेवढा ग्लू घेतला आहे तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे या ठिकाणी, आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मी ते मिक्स करून घेतलेले आहे। आधी आपण फुलांचं बनवून घेऊया। ज्या ठिकाणी कलर भरायचा आहे त्याच ठिकाणी आपल्याला आधी ग्लू लावून घ्यायचा आहे, त्यानंतर रांगोळी स्प्रेड करायची आहे। आता आपलं दुसरा OHP शीट घेऊन त्यावर ठेवायचं आणि कपड्याने जे रंग आहे आपण भरलेला तो असा याने रांगोळी ही व्यवस्थित चिकटली जाईल। आता राहिलेला जे आहे रांगोळी ती आपण बाजूला, म्हणजे जिथे ग्लू लावला आहे तिथेच फक्त रांगोळी ही आपली स्टिक झालेली आहे। आता थोड्या वेळासाठी हे सुकायला आपण ठेवूया, तोपर्यंत दुसरे करून घेऊया। इथे मी 8 सनफ्लॉवर बनवत आहे। जशी डिझाईन आहे त्याच ठिकाणी फक्त आपल्याला हा ब्रश फिरवून घ्यायचा आहे। असं मी इथे ग्लू लावून घेते। आता ज्या ठिकाणी गम लावला आहे त्या ठिकाणी आपल्याला रांगोळी पसरवून घ्यायची आहे। आता ही रांगोळी आपली टाकून झाली। मागच्याच प्रमाणे शीट ठेवायचं आहे आणि रांगोळी अशी छान प्रेस करून घ्यायची आहे। आता आपले प्रेस करून झालेले आहे, एक्स्ट्राची काढून टाकू। अशा प्रकारे आपला हा एकच थर झालेला आहे। दुसऱ्याला पण लावायचं आहे, पण हे अर्ध्या तासासाठी आपण वाळवायला ठेवायचं आहे। मी हे करून घेते, तासानंतर पुन्हा सेम असंच आपल्याला रांगोळी स्टिक करून घ्यायची आहे। आणि हे जे होल दिसत आहे इथे मी खून गेलेली आहे की जिथे आपण फुले स्टिक करणार आहोत। हे सर्व ठिकाणी गम लावून घेतलं आहे, जे आपण मिक्सचर बनवलं होतं ते। आता आपण रांगोळी यावर टाकून घेऊया। हे सर्व कलर टाकून झालेले आहे। शीट घ्यायचं आहे, त्यावर ठेवायचं आहे। नॅपकिन किंवा कापड याने हे आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून रांगोळी व्यवस्थित चिकटली जाईल। शीट काढून घेऊ, रांगोळी एक्स्ट्राचे अलगद काढून घेऊ। आता हे थोड्या वेळासाठी सुकून द्यायचे आहे आपल्याला। एक अर्धा तासानंतर पुन्हा यावर सेम आता जी प्रोसेस केली, कलर टाकून गम लावायचा आहे, कलर टाकायचा आहे आणि शीट टाकून त्यावर कपडा याने प्रेस करून ती रांगोळी स्टिक करून घ्यायची आहे। तर इथे आता हे अर्ध्या तासासाठी सुकायला ठेवते। परत एकदा इथे मी आपलं फेविक्रिल आणि पाण्याचं मिक्सचर असं लावून यावर रांगोळीचा दुसरा कोट लावून घेते, म्हणजे हे अजून डार्क आणि उठावदार असे दिसेल। असं मी सगळं करून घेते। या ठिकाणी गम लावून घेतला आहे, तर येथे मी थोडी शेडिंग सारखं करणार आहे। ज्या पाकळ्या आहेत त्याच्या टोकांना असं हलकासा पिवळा डार्क कलर घेतला आहे। आता हे आपल्याला दिसताना असं दिसतंय, पण वाळल्यानंतर खूप सुंदर असं त्याला कलर येणार आहे। त्या राहिलेल्या ठिकाणी आपण पिवळा रंग भरून घेऊ। हे जे आहे साईडचं वाळल्यानंतर 3D आउटलाइनरने मी हे सर्व बाजूने आखून घेतले आहे। तुम्ही बघू शकता हे आपले सनफ्लॉवर तयार झाले आहे। अशाच प्रकारचे हेही तसेच बनवून घेते आणि ह्यालाही आपण आउटलाइन करून घेणार आहोत। त्यानंतर फुले कशा पद्धतीने जोडायचे हे आपण पुढे पाहूया। आता इथे आउटलाइन करून घेऊया। अशा प्रकारे आपले हे सूर्यफूल रांगोळी तयार आहे। तुम्ही बघू शकता
खूप सुंदर अशी ही सूर्यफूल रांगोळी झाली आहे. तुम्हाला हवी तशी तुम्ही मांडू शकता. जसं हवं तसं आपण हे ठेवू शकतो. दिसताना असं दिसतं की जशी काही फरशीवर आपण काढली आहे, तसं नाहीये. मी या ठिकाणी फुलं आधी करून घेतली, त्यानंतर ग्रीन पट्टीवर ही फुलं स्टिक करून घेतलेली आहे. मी अशा प्रकारे स्टिक करून घेतलेली आहे. जिथे जिथे गोल असं राऊंड केलं होतं तिथे तिथे स्टिक करून घेतली आहे. कशी वाटली ही रेडीमेड रांगोळी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच ह्या ज्या व्हाईट फरशा असतात यावर ज्यावेळेस आपण रांगोळी काढतो तर काही वेळानंतर रांगोळीचा कलर हा फरशीला राहतो आणि तो पटकन साफ होत नाही. तर अशा वेळेस आपण ह्या रेडीमेड रांगोळीचा वापर करू शकतो. तसेच ही रांगोळी पटकन उचलून ठेवली की रांगोळी तयार झाली. जास्त वेळही लागत नाही आणि दिसायलाही खूप सुंदर आणि सुबक अशी दिसत आहे. अशा वेगवेगळ्या रांगोळ्या सुद्धा तुम्ही तयार करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच अशा रांगोळी जर तुम्हाला तयार करून हव्या असतील, ऑर्डरप्रमाणे तुम्हाला त्या बनवून मिळतील. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला मेसेजही करू शकता. धन्यवाद.